हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये जे शिकलो त्याची रिव्हिजन तुम्ही केलीत का? आपण आपलं नवीन सेशन सुरू करायच्या आधी त्याची रिव्हिजन करूयात. काय शिकलो होतो आपण की हाऊ टू फॉर्म अन एक्सप्रेशन युजिंग सिम्पल अरिथमॅटिक ऑपरेटर्स. आपण एक्सप्रेशन कसं बनवायचं हे शिकलो. त्याच्यानंतर व्हॉट इज अ व्हेरिएबल, व्हेरिएबल म्हणजे काय हे शिकलो. त्याच्यानंतर आपण व्हेरिएबल्सचे डेटा टाईप्स, प्रायमरी डेटा टाईप्स पाहिले. त्यानंतर आपण असाइनमेंट स्टेटमेंट पाहिलं, कारण एक्सप्रेशनची व्हॅल्यू असाइनमेंट स्टेटमेंट वापरून आपल्याला व्हेरिएबलमध्ये टाकता येते. सो आपण असाइनमेंट स्टेटमेंट शिकलो आणि एक प्रोग्रॅमिंग एक्झाम्पल आपण पाहिलं, एक प्रोग्रॅम लिहिला टू प्रिंट अ व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल. हे एवढं सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलं. सो आता नेक्स्ट टॉपिक आपला आजचा काय आहे? नवीन कन्सेप्ट आहे ॲरेज. सो आपण ॲरेज म्हणजे काय ते आज ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर मग ॲरेजचं डिक्लरेशन कसं करायचं, कसा वापरायचा ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर ॲरेज समजण्यासाठी काही टर्मिनॉलॉजीज असतात त्या शिकणार आहोत. त्यानंतर ॲरेजचे टाईप्स काय असतात ते शिकणार आहोत. त्यानंतर मेमरी रिप्रेझेंटेशन, मेमरीमध्ये कसा दिसेल ॲरे ते पाहणार आहोत. आणि ॲरेजचे प्रोग्रॅमिंग एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो स्टार्ट करूयात का? ओके, सो आपण स्टार्ट करूयात. व्हॉट इज ॲन ॲरे? टू अंडरस्टँड ॲरेज फर्स्ट रिमेंबर व्हॉट इज अ व्हेरिएबल. आधी आपण मगाशी म्हटलं तसं व्हेरिएबलशी कम्पेअर करून शिकूयात, ज्याच्यामुळे आपल्याला ॲरेज म्हणजे काय ते कळेल. सो व्हेरिएबल हे काय आहे? एक लोकेशन आहे मेमरीमधलं, यूज टू स्टोअर व्हॅल्यू. बट कीप इन माइंड, हे लक्षात ठेवा की व्हेरिएबल इज अ लोकेशन व्हेअर वी कॅन स्टोअर ओनली वन व्हॅल्यू ऑफ गिव्हन डेटा टाईप. आपल्याला व्हेरिएबलमध्ये एका डेटा टाईपची एकच व्हॅल्यू स्टोअर करता येते. पण जर अशी रिक्वायरमेंट आली दॅट वी वॉन्ट टू स्टोअर मोर दॅन वन व्हॅल्यू, जर एकापेक्षा जास्ती व्हॅल्यूज स्टोअर करायची जर रिक्वायरमेंट आली ॲट अ गिव्हन मेमरी लोकेशन, तर काय करता येईल? सो आता ह्याचं एक्झाम्पल काय घेता येईल की आपण शाळेचं उदाहरण घेतलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. सो शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्याला स्टोअर करायचे आहेत. सो मार्क्स बऱ्याच विषयांमधले असल्यामुळे खूप साऱ्या व्हॅल्यूज मग आपल्याला एका मेमरी लोकेशन, लगतच्या मेमरी लोकेशन्समध्ये एकामागोमाग एक स्टोअर करायचे आहेत. तर तेव्हा काय करता येईल? तर त्या केसमध्ये, अशा उदाहरणामध्ये आपल्याला ॲरेज वापरता येतील. इन सच केस सी लँग्वेज अलाउज अस टू यूज ॲरेज. असं जर का एकापेक्षा जास्ती व्हॅल्यूज मग मेमरी लोकेशन्समध्ये स्टोअर करायची असली तर सी आपल्याला ॲरेज वापरण्याची मुभा देते. तो ॲरेज म्हणजे काय? ॲरे इज अ सेट ऑफ कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स यूज टू स्टोअर डेटा ऑफ सेम टाईप. एकापेक्षा जास्ती व्हॅल्यूज आहेत पण सेम टाईपच्या आहेत, तर ॲरे हा सेट ऑफ कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स आहे. हे एक मेमरी लोकेशन आहे, हे एक मेमरी लोकेशन आहे, हे एक मेमरी लोकेशन आहे, हे एक मेमरी लोकेशन आहे. तर कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगतची मेमरी लोकेशन्स ज्याच्यामध्ये आपण एका टाईपच्या बऱ्याच व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. ॲरे म्हणजे लगतची मेमरी लोकेशन्स ज्याच्यामध्ये आपण एका टाईपच्या बऱ्याच व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. सो व्हेरिएबल म्हणजे एकच व्हॅल्यू आणि ॲरे म्हणजे एका टाईपच्या बऱ्याच व्हॅल्यू लगतच्या एकामागोमाग एकच्या मेमरी लोकेशन्समध्ये स्टोअर करणं, ह्याला ॲरे असं म्हणतात. मग आता हा ॲरे आपल्याला प्रोग्रॅममध्ये वापरायचा आहे, तर त्याचं डिक्लरेशन कसं येईल, कसं करता येईल? तर आधी टाईप लिहावा लागतो ॲरेचं सुद्धा. जसं आपण व्हेरिएबलला इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर वापरलं तसंच सेम त्याच प्रकारचे ॲरेज पण असतात. सो आपल्याला आधी टाईप लिहावा लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारची व्हॅल्यू, कोणत्या प्रकारच्या बऱ्याच व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत. सो त्याचा टाईप आधी सांगावा लागेल. त्यानंतर आपण ॲरेला एक नाव देतो आणि ॲरेला साईज पण असते, कारण किती नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत ना, सो त्याची साईज पण सांगावी लागते. फॉर एक्झाम्पल इंटिजर मार्क्स 7. इंटिजर टाईपचा मार्क्स नावाचा ॲरे मी इथे डिक्लेअर केला आहे, ज्याच्यामध्ये 7 व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो. अबाऊ एक्झाम्पल डिक्लेअर्स ॲन इंटिजर ॲरे मार्क्स विच हॅज 7 एलिमेंट्स. एव्हरी आयटम इन ॲरे इज कॉल्ड ॲज एलिमेंट. प्रत्येक ॲरेमधल्या व्हॅल्यूला एलिमेंट असं म्हणतात.
आणि टू रेफरन्स ॲन एलिमेंट, आणि तो एलिमेंट वापरण्यासाठी वी यूज अ नंबर कॉल्ड इंडेक्स. एक नंबर आपण वापरतो त्याला इंडेक्स असं म्हणतात. हा जो स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये नंबर असतो त्याला इंडेक्स असं म्हणतात. आणि सी लँग्वेज स्टार्ट्स काउंटिंग फ्रॉम 0. सो इंडेक्स ऑफ फर्स्ट एलिमेंट इज ऑलवेज 0. सो मार्क्स 0 म्हणजे फर्स्ट एलिमेंट. हे मी इथे डायग्रॅमॅटिकली दाखवलं आहे. हे पहिलं एलिमेंट, हे फर्स्ट एलिमेंट आहे, त्याला मार्क्स 0 असं म्हणणार. आपण जे उदाहरण घेतलं आहे तेच नाव मी घेते आहे. तर ह्या पहिल्या एलिमेंटला मार्क्स 0 असं म्हणणार. ह्या दुसऱ्या एलिमेंटला मार्क्स 1 म्हणणार, कारण आपण इथे बघितलं की काउंटिंग 0पासून स्टार्ट्स होतं. सो मार्क्स 0 म्हणजे पहिलं एलिमेंट, मार्क्स 1 म्हणजे दुसरं एलिमेंट, मार्क्स 2 म्हणजे तिसरं एलिमेंट, मार्क्स 4 म्हणजे चौथं एलिमेंट. लाईक दॅट इथे मी डायग्रॅमॅटिकली दाखवलं आहे. 0पासून काउंटिंग स्टार्ट होतं. सो 7 एलिमेंट्सचा ॲरे असला तर 0 to 6 असे त्याचे वेगवेगळे आतमधले एलिमेंट्स असतील. ओके. सो इफ वी डिक्लेअर इंटीजर टाईप ॲरे ऑफ 3 एलिमेंट्स, जर 3 एलिमेंट्स असलेला इंटीजर टाईप ॲरे एखादा डिक्लेअर केला तर मेमरीमध्ये कसं दिसेल? हे पहिलं एलिमेंट, हा फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट आणि थर्ड एलिमेंट. मग जर फॉर एक्झाम्पल त्याचं मेमरी लोकेशनचा ॲड्रेस 0 हेक्स 1000 असा जर ॲरे ह्या फर्स्ट लोकेशनचा ॲड्रेस असेल तर तुम्हाला माहिती आहे की इंटीजरसाठी 2 बाईट्स लागतात. सो ह्या मी जरी एकच बॉक्स इथे दाखवलेला असला तरी 2 बाईट्स आहेत ह्या, तर त्याच्यामुळे किती जागा त्याला लागेल, किती ॲड्रेस वापरला जाईल, तर 0 हेक्स 1000 आणि 1001 अशा 2 बाईट्स इथे वापरल्या जातील. त्याच्यानंतर मग दुसरा एलिमेंट, सेकंड एलिमेंट कुठून सुरुवात होईल, तर 0x1002 पासून सुरुवात होईल, कारण 0 आणि 1 ह्या 2 बाईट्स पहिल्या एलिमेंटसाठी वापरल्या आहेत. सो नेक्स्ट एलिमेंटचं सुरुवात काय असेल? 1002. सो 2 आणि 3 ह्या 2 बाईट्स सेकंड एलिमेंटसाठी वापरल्या जातील. आणि थर्ड एलिमेंटची सुरुवात लोकेशन काय असेल? 04 0 हेक्स 1004 ही त्याची सुरुवात असेल आणि 2 बाईट्स लागतील. सो 4 आणि 5 ह्या 2 बाईट्स थर्ड एलिमेंटसाठी लागतील. हे मेमरीमध्ये कसं दिसेल? जरी 3 एलिमेंट्स दिसत असले तरी एका एलिमेंटसाठी 2 बाईट्स लागतील, म्हणून मी इथे दाखवलं आहे. हे जे टेबल काढलं आहे फक्त समजण्यासाठी काढलं आहे. मेमरीमध्ये असं दिसेल आणि एका एलिमेंटसाठी 2 बाईट्स लागतील, म्हणून मी त्याचे लोकेशनचे ॲड्रेस पण इथे लिहिले आहेत. ओके. सो फ्लोट ॲरे जर असला तर आपल्याला माहिती आहे की फ्लोटसाठी 4 बाईट्स लागतात. आता फ्लोट टेम्परेचर नावाचा एक फ्लोट टाईप आणि टेम्परेचर नावाचा 3 एलिमेंट्स असलेला ॲरे मी इथे डिक्लेअर केला आहे. सो अर्थातच पहिल्या एलिमेंटसाठी 4 बाईट्स लागतील. सो 0 0 0 0 1 0 2 आणि 0 3 ह्या 4 बाईट्स लागतील. त्याच्यानंतर 4 5 6 7 या सेकंड एलिमेंटसाठी लागतील. आणि 8 9 ए आणि बी, हेक्समध्ये जेव्हा 10 येतं 10 तेव्हा तिथे त्याला ए म्हणतात, 11ला बी म्हणतात. सो 8 9 ए बी ह्या 4 बाईट्स तिसऱ्या एलिमेंटसाठी लागतील. हे सगळं समजण्यासाठी मी लोकेशन्स एक्झाम्पल घेतलेली आहेत, ते मी इथे दाखवलं आहे की पहिल्या एलिमेंटसाठी 4 बाईट्सचा मिळून तो एक एलिमेंट होईल, पुढच्या 4 बाईट्सचा मिळून दुसरा एलिमेंट होईल, पुढच्या 4 बाईट्सचा मिळून तिसरा एलिमेंट होईल. आणि कॅरेक्टर ॲरे जर का आपण डिक्लेअर करायचा म्हटला तर कॅरेक्टरसाठी तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलं आहे 1 बाईट लागते. सो पहिल्या एलिमेंटसाठी 1 बाईट लागेल. सो नेक्स्ट एलिमेंट लगेचच 01 ही त्याचं लोकेशन ॲड्रेस होईल आणि 02 हा तिसरा एलिमेंटचा ॲड्रेस होईल. सो असं मेमरीमध्ये ते दिसेल. एका एलिमेंटसाठी 1 बाईट कॅरेक्टर ॲरेसाठी. ओके. आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. आता आपण प्रोग्रॅमिंग एक्झाम्पल्स बघूयात. ॲरे आपण जो शिकलो त्याचं डिक्लरेशन शिकलो, तर तो प्रोग्रॅममध्ये कसा वापरता येईल हे आपण बघूयात. सो कोणता प्रोग्रॅम मी लिहिला आहे? प्रोग्रॅम टू ॲड 5 नंबर्स अँड कॅल्क्युलेट ॲव्हरेज युझिंग ॲरे. 5 नंबर्स कसे ॲड करता येतील ॲरे वापरून आणि त्याचा ॲव्हरेज कसा काढूयात हे आपण ह्या प्रोग्रॅममधून बघूयात. तर आपण अर्थातच पहिली लाईन ही आपल्याला जे स्टँडर्ड इनपुट आउटपुट पॅकेज किंवा कुठलं दुसरंही पॅकेज ॲड करायचं असतं
ते इन्क्लूड हे पहिलं स्टेटमेंट असतं नेहमी. सो आपण ह्या प्रोग्राममध्ये प्रिंटएफ वापरलेला आहे, त्याच्यामुळे स्टँडर्ड इनपुट आउटपुट ही फाईल किंवा हे पॅकेज आपल्याला ॲड करावं लागतं. ते स्टेटमेंट आपण इथे लिहिलं आहे. त्यानंतर मी इथे कमेंट्समध्ये लिहिलं आहे डेटा डिक्लरेशन. ह्या प्रोग्रामसाठी जो कुठला डेटा लागेल तो सगळा मी इथे सुरुवातीला डिक्लेअर केला आहे. सो मार्क्स नावाचा ॲरे घेतला आहे ज्याचा टाईप इंटीजर आहे आणि ज्याच्यामध्ये 5 एलिमेंट्स आहेत. सो मेमरीमध्ये इंटीजर टाईपचे 5 व्हॅल्यूज मला सलग एकामागोमाग एक स्टोअर करायचे आहेत आणि त्याचं नाव काय असणार आहे, त्या ॲरेचं मार्क्स असणार आहे. त्याच्यानंतर एक व्हेरिएबल घ्यावा लागेल टोटल, ज्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूजची ॲडिशन करणार आहोत, आणि एक व्हेरिएबल घ्यावं लागेल ॲव्हरेज, ज्याच्यामध्ये आपण ॲव्हरेज काढणार आहोत, आणि दोन्हीचं टाईप इंटीजर असणार आहे. सो इंटीजर लिहून ते व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केली आहेत. प्रत्येक स्टेटमेंटनंतर सेमिकोलन द्यावा लागतो. हे डेटा डिक्लेअर केला. त्याच्यानंतर मेन फंक्शनमध्ये आलो. आता मेन फंक्शनमध्ये आल्यानंतर आपण इथे नुसता ॲरे डिक्लेअर केला आहे. इथे तो इनिशियलाइज केला, म्हणजे त्याच्या प्रत्येक एलिमेंटमध्ये व्हॅल्यूज टाकल्या. 0th एलिमेंट म्हणजे फर्स्ट एलिमेंटमध्ये ही व्हॅल्यू आहे, सेकंड एलिमेंट म्हणजे मार्क्स 1मध्ये ही व्हॅल्यू आहे, मार्क्स 2मध्ये ही व्हॅल्यू आहे. अशा 5ही व्हॅल्यू आपण ॲरेमध्ये टाकल्या आहेत. आता आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या आहेत, सो आपण टोटल करूयात. टोटल इज इक्वल टू पहिलं एलिमेंट कोणतं आहे, मार्क्स 0, प्लस दुसरं एलिमेंट काय आहे, मार्क्स 1, प्लस तिसरं एलिमेंट काय आहे, मार्क्स 2, प्लस चौथं एलिमेंट काय आहे, मार्क्स 3, आणि प्लस 5वं एलिमेंट आहे मार्क्स 4. सो आपण ॲडिशन केली आणि स्टेटमेंट सेमिकोलन देऊन एंड केलं. सो आपण ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू ह्या टोटल नावाच्या व्हेरिएबलमध्ये असाइन केली. त्याच्यानंतर आता आपण टोटल मिळाली, त्याचा आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे. तर आपलं लॉजिक काय असतं, टोटल केलेली असेल त्याला डिवाइड बाय जेवढ्या नंबर्सची टोटल केली असेल तेवढं डिवाइड बाय व्हॅल्यू असते. सो टोटल डिवाइड बाय 5 आणि त्याची व्हॅल्यू आपण असाइनमेंट स्टेटमेंट वापरून ॲव्हरेज ह्या व्हेरिएबलमध्ये टाकली, आणि आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण प्रिंट करणार आहोत. सो टोटल मार्क्स इज इक्वल टू %d टोटल. आता ह्याचा अर्थ काय, ह्या डबल कोटेशनमध्ये जे आहे ते जसंच्या तसं प्रिंट होईल, फक्त %d ह्याच्याऐवजी टोटलमध्ये जे व्हॅल्यू आहे ती इथे टाकली जाईल, जशीच्या तशी टाकली जाईल. सो अर्थातच टोटल मार्क्स हे आपल्याला टोटल व्हेरिएबलमध्ये मिळाले आहेत. सो टोटल मार्क्स त्याची व्हॅल्यू, आणि दुसऱ्या प्रिंटएफ स्टेटमेंटमध्ये ॲव्हरेज मार्क्स %d मध्ये ॲव्हरेज नावाचं व्हॅल्यू %d मध्ये टाकूयात. %d म्हणजे इंटीजर स्पेसिफिकेशन कॅरेक्टर, म्हणजे आपल्याला इंटीजर व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, म्हणून %d हे एलिमेंट किंवा अल्फाबेट लिहावं लागतं. सो त्याच्यानंतर जे इंटीजर व्हेरिएबल लगेचच असेल ते ह्या पहिल्या %d मध्ये टाकलं जाईल. त्याच्यानंतर इथे पण सेम इंटीजर व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची आहे, म्हणून %d लिहिलं, आणि ते डबल कोटेशन संपल्यानंतर मग जे पहिलं व्हेरिएबल आलं त्याची व्हॅल्यू जशीच्या तशी इथे प्रिंट होते. ओके, आणि रिटर्न स्टेटमेंट लिहिलं आणि प्रोग्राम एंड केला. सो ह्याचं मग आउटपुट काय येईल, सो टोटल मार्क्स 88 आहे, ज्या व्हॅल्यूज मी टाकल्या आहेत त्याची ॲडिशन एवढी येईल, आणि ॲव्हरेज मार्क्स 17 येईल. आता ॲक्च्युली पाहायला गेलं तर 17 पॉईंट समथिंग असं येईल, पण आपण इंटीजर डेटा टाईप वापरलेला असल्यामुळे तो पुढचं फ्रॅक्शनल पार्ट काढून टाकेल आणि फक्त 17 एवढाच व्हॅल्यू तो घेईल. ओके, आता अजून एक प्रोग्राम आपण पाहूयात की प्रोग्राम टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज ऑफ 5 नंबर्स गिव्हन बाय द युजर. आधी आपण स्वतः व्हॅल्यूज, प्री डिफाईंड व्हॅल्यूज आपण स्वतः दिल्या होत्या. आता आपण युजरकडनं व्हॅल्यूज घेऊनसुद्धा सेम लॉजिक करू शकतो, हे पाहूयात. सो इथे मी सेम डेटा टाईप्स डेटा डिक्लेअर केला आहे. ॲरे डिक्लेअर केला, टोटल आणि ॲव्हरेजचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं, मेनमध्ये आलो, आणि आता आपण युजरकडनं मार्क्स घेणार आहोत. सो आपल्याला 5 वेळा युजरकडनं मार्क्स घ्यायचे आहेत किंवा एखादा नंबर घ्यायचा आहे. जेव्हा पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करावी लागते तेव्हा लूपिंग कन्सेप्ट असतो सी प्रोग्राममध्ये, जो आपण नीट पाहणार आहोत काही नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. सो लूपिंग म्हणजे काय, पुन्हा पुन्हा ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करणं तेव्हा, किंवा पुन्हा पुन्हा ते काम करत राहणं.
तर त्याच्यासाठी 5 वेळा आपल्याला युजरकडनं मार्क्स घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी फॉर नावाचं एक लूप डिक्लेअर केलं आहे किंवा वापरलं आहे. आणि त्याच्या आतमध्ये काय लिहिलं आहे की एक इंटिजर आय नावाचं इंटिजर मी घेतलं, त्याला आधी 0 ही व्हॅल्यू दिली, त्याच्यानंतर चेक केलं की ही 5पेक्षा कमी आहे ना, आणि हो आहे, कारण आपण आधीच 0नीच ती इनिशियलाइज केली आहे. आणि जोपर्यंत 5पेक्षा कमी आहे तोपर्यंत त्याची व्हॅल्यू वाढवा आणि प्रत्येक वेळेस त्याच्या ह्या फॉर लूपच्या आतमध्ये या आणि इथे जे काय लिहिलं असेल, लॉजिक वापरलं असेल ते करा, असा ह्या फॉर लूपचा अर्थ आहे. सो सुरुवातीला व्हॅल्यू 0 असेल, 5पेक्षा कमी आहे, हो आहे, सो आतमध्ये या, एंटर मार्क्स असं प्रिंट करा. आणि स्कॅनएफ नावाचं एक फंक्शन असतं, जसं प्रिंटएफ हे एक लायब्ररी फंक्शन आहे आधीच डिफाईन केलेलं, तसं स्कॅनएफ हे एक आधीच डिफाईन केलेलं फंक्शन आहे ज्याच्यामध्ये युजरकडनं व्हॅल्यूज घेता येतात. सो त्या कशा घेता येतात, तर %d अर्थातच इंटिजर आपल्याला घ्यायचं आहे युजरकडून, म्हणून %d हे अल्फाबेट आपण वापरलं आहे. आणि ते मी जेव्हा व्हॅल्यू टाकीन तेव्हा ते इकडे %d मध्ये येईल आणि ते मार्क्स नावाचा जो ॲरे आहे आपला, त्याचा आय एलिमेंट म्हणजे काय आहे, सुरुवातीला 0 म्हणजे 0च एलिमेंट, मार्क्स 0मध्ये पहिली व्हॅल्यू जाईल, त्याच्यानंतर स्टोअर होईल, त्याच्यानंतर पुन्हा फॉर लूपमध्ये जाईल. आता इथे I++ म्हणजे मी व्हॅल्यू वाढवली आयची, सो ती 0ची 1 झाली, मग ती 5पेक्षा कमी आहे का, आहे, सो आतमध्ये या, पुन्हा मार्क्स घ्या युजरकडनं, मार्क्स ऑफ आय म्हणजे आता आय 1 झालेला आहे, सो मार्क्स ऑफ 1मध्ये म्हणजेच नेक्स्ट एलिमेंटमध्ये ती व्हॅल्यू टाका आणि बाहेर या. त्याचप्रमाणे I=2 होईल, पुन्हा आतमध्ये मार्क्स घेणार, मार्क्सच्या थर्ड एलिमेंटमध्ये तो टाकणार. जरी मार्क्स 2 लिहिलेलं असलं तरी तुम्हाला माहिती आहे तो थर्ड एलिमेंट असेल, सो मार्क्सच्या थर्ड एलिमेंटमध्ये व्हॅल्यू स्टोअर होईल आणि पुन्हा येईल, पुन्हा I=3 होईल, मग फोर्थ एलिमेंटमध्ये आपण युजरकडनं मार्क्स घेतलेले स्टोअर करू आणि I=4 होईल, म्हणजे 5 वेळा, 5व्यांदा आपण ह्या लूपमध्ये येऊ, मार्क्स घेऊ, मार्क्सच्या त्या एलिमेंटमध्ये आपण ती व्हॅल्यू स्टोअर करू आणि आपण बाहेर येऊ. सो ह्याचं आउटपुट जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा एंटर मार्क्स, एंटर मार्क्स, एंटर मार्क्स, एंटर मार्क्स असं तो 5 टाइम्स विचारेल. इथे आपल्याला व्हॅल्यू टाकावी लागेल, समजा 13, त्याच्यानंतर टाकल्यानंतर पुन्हा हे स्टेटमेंट येईल. 5 वेळा हे स्टेटमेंट आउटपुटला दिसणार नाही आहे, पहिल्यांदा हे दिसेल, आपण व्हॅल्यू टाकू, मग हे प्रिंट होईल, पुन्हा तो विचारेल एंटर मार्क्स, पुन्हा आपण व्हॅल्यू टाकू, मग हे स्टेटमेंट दिसेल. आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी मी 5 वेळा प्रिंट केलेलं आहे ते, पण जेव्हा आउटपुट आपण करू तेव्हा हे फक्त पहिलं स्टेटमेंट दिसेल. जोपर्यंत आपण मार्क्स टाकत नाही किंवा नंबर टाकत नाही तोपर्यंत हे प्रिंट होणार नाही आहे. मग दुसरे मार्क्स टाकल्यानंतरच हे प्रिंट होणार आहे. असे आपण 5 वेळा मार्क्स टाकू. त्याच्यानंतर आपण मार्क्स टाकले, ते मार्क्स नावाच्या ॲरेमध्ये स्टोअर झाले आणि मग पुन्हा आपण मगाशी केलं तसं सेम टोटल नावाच्या व्हेरिएबलमध्ये त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज ॲड केल्या आणि ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं, टोटल बाय 5, आणि ते ॲव्हरेजमध्ये घेतलं. तुम्हाला कळालं आहे का की फॉर लूपमध्ये तो आला, जेव्हा पहिल्यांदा येईल तेव्हा जे काही युजरकडनं आपण मार्क्स घेणार आहोत ते या पहिल्या एलिमेंटमध्ये टाकेल. पुन्हा फॉर लूपमध्ये येईल तेव्हा या दुसऱ्या एलिमेंटमध्ये तो मार्क्स टाकणार आहे. पुन्हा येईल तेव्हा तिसऱ्या एलिमेंटमध्ये टाकेल. पुन्हा आपण विचारू तेव्हा तो चौथ्या एलिमेंटमध्ये टाकेल आणि पुन्हा जेव्हा येऊ तेव्हा 5व्या एलिमेंटमध्ये तो टाकेल. आणि जेव्हा परत जेव्हा तो यायचा प्रयत्न करेल तेव्हा I=5 होणार आहे. सो 5 हे 5पेक्षा लेस नाही आहेत, त्यामुळे हे परत तो त्या लूपमध्ये जाणार नाही, पुन्हा एंटर मार्क्स विचारणार नाही आणि मग आपण बाहेर येऊ तेव्हा आपल्याला ह्या 5ही व्हॅल्यूज मिळालेल्या असतील आणि त्याची आपण ह्या स्टेटमेंटमध्ये ॲडिशन करत आहोत आणि ती टोटलमध्ये टाकत आहोत. सो टोटलमध्ये टाकली, ॲव्हरेजमध्ये टाकली, टोटल बाय 5 ती कॅल्क्युलेट करून तिथे टाकली आणि ह्या व्हॅल्यूज मगाच्या सारख्या सेम प्रिंट केल्या, फक्त टोटल मार्क्स आणि टोटलची व्हॅल्यू टाकली, ॲव्हरेज मार्क, ॲव्हरेजची व्हॅल्यू टाकली. सो आउटपुटमध्ये आपण इथे मार्क्स टाकत जाणार आहोत. जे मार्क्स टाकू त्याचे तो ॲडिशन करून टोटल मार्क्स देईल आणि ॲव्हरेज मार्क्स तो देईल. आपण जेव्हा कम्प्युटरमध्ये हे ॲक्च्युअल करून बघू तेव्हा आपण ह्या व्हॅल्यूज टाकूयात.
सो लगेच तुम्हाला कळेल की युजरकडून मिळालेल्या व्हॅल्यूजचं कॅल्क्युलेशनसुद्धा प्रोग्रॅमिंग करतं आहे का, असं तुम्हाला लगेच कळेल, कारण इथे टोटल मार्क्स तो देईल आणि ॲव्हरेज मार्क्स पण तो देईल. ओके, आता अजून एक कोणता टाईप असू शकतो ॲरेजचा, हे जे आपण सगळं पाहिलं ते आपण वन डायमेन्शनल ॲरे हा जो आहे हा वन डायमेन्शनल ॲरे आपण पाहिला. पण आता जी रिक्वायरमेंट होती, मी तुम्हाला सांगितलं होतं की बरेच सब्जेक्ट्सचे मार्क्स जर स्टोअर करायचे असले तर काय करणार, तर आपण ॲरे वापरू शकतो. पण आपल्या शाळेच्या सुधारणात हे फक्त एका मुलाचे बऱ्याच विषयातले मार्क आपण स्टोअर केले होते. पण जर का बरीच मुलं अर्थातच खूप विद्यार्थी असले तर काय करता येईल, सो एका विद्यार्थ्याचे मार्क्स, त्याच्याखाली दुसऱ्या विद्यार्थ्याचे मार्क्स, त्याच्याखाली तिसऱ्या विद्यार्थ्याचे मार्क्स हे पण आपल्याला स्टोअर करावं लागेल, बरोबर आहे ना. सो त्या केसमध्ये आपल्याला 2 डायमेन्शनल ॲरेज वापरता येतात. सो इथे मी तेच लिहिलं आहे, सपोज वी वॉन्ट टू स्टोअर मार्क्स ऑफ मेनी स्टुडंट्स देन वी कॅन डू धिस यूजिंग 2 डायमेन्शनल ॲरे. सो आता इथे आपण फक्त हा एवढाच जर पाहिला तुम्ही तर हा एक पहिला आपला नेहमीचा ॲरे आहे. पण दुसरा स्टुडंट आला, तिसरा स्टुडंट आला, सो फक्त रोज नाही तर कॉलम्सही वाढत गेले. सो असं मग एक मॅट्रिक्स तयार झालं आणि त्याच्यामुळे एक 2 डायमेन्शनल ॲरे तयार झाला. जर आपल्याला असं जर काही स्टोअर करायचं असेल तर मग 2 डायमेन्शनल ॲरे वापरता येतो. द 2 डायमेन्शनल ॲरे इज ऑर्गनाइज्ड ॲज मॅट्रिक्स विच कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. पहिला जो साधा ॲरे पाहिला होता तो फक्त कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स हे पाहिलं. पण त्याच्यानंतर अजून एक सुद्धा स्टुडंट आला तर त्याचाही रोल नंबर आणि मार्क्स आले, अजून एक स्टुडंट आला त्याचाही रोल नंबर आणि मार्क्स आले. सो फक्त ह्या डायमेन्शनमध्ये नाही करायचं आहे तर अजून एक डायमेन्शन पण वाढली, ही डायमेन्शन पण वाढली. सो असा तो 2 डायमेन्शनल ॲरे तयार झाला. रिअल लाईफमधलीच ही रिक्वायरमेंट असल्यामुळे 2 डायमेन्शनल ॲरे मग डेव्हलप झाले. सो आता ते कसे मग वापरता येतील, सो इम्प्लिमेंटिंग 2D ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे प्रोग्राममध्ये कसे वापरता येतील, तर मग पुन्हा आपण युजरकडनं रोल नंबर आणि मार्क्स हे जे इथे एक्झाम्पल घेतलं, रोल नंबर मार्क्स, पुन्हा रोल नंबर मार्क्स, पुन्हा रोल नंबर मार्क्स, हे आपण इथे ह्या प्रोग्राममध्ये युजरकडनं घेऊयात आणि ते फक्त प्रिंट करूयात. फक्त आता त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन नको करूयात ह्या व्हिडिओमध्ये, फक्त युजरकडनं ते घेऊया आणि ते प्रिंट करूयात. तर पुन्हा फॉर लूप आलं आहे. आपण ते लूप पुन्हा व्हिडिओजमध्ये नेक्स्ट आपण जेव्हा लूपिंग घेणार आहोत तेव्हा पाहणार आहोत. तर तो आता इथे काय केलं आहे, तर i=0 आणि i<3. सो 0, 1 आणि 2 तीनदा तो ह्या लूपमध्ये येईल. एंटर रोल नंबर आणि मार्क्स असं व्हॅल्यू असं तो स्टेटमेंट करेल. एकदा केलं की हा जो स्टुडंट नावाचा ॲरे आहे त्याच्यामध्ये तो 2 डायमेन्शनल ॲरे आहे, त्याच्यामध्ये तो रोल नंबर आणि मार्क्स टाकेल. पुन्हा आत येईल, दुसरा रोल नंबर घेईल, त्याचा नंबर आणि त्याचे मार्क्स इथे टाकेल आणि पुन्हा येईल तेव्हा त्याचा रोल नंबर आणि मार्क्स असे 3 विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि मार्क्स तो ह्याच्यामध्ये घेईल आणि प्रिंट करेल. सेम लॉजिक आहे. जेव्हा आपण कम्प्युटरमध्ये करूयात तेव्हा तुम्हाला नीट कळेल हे की हे कसं ॲक्च्युली वर्कआउट होतं. सो आउटपुट असं दिसेल की रोल नंबर आणि मार्क्स, एंटर रोल नंबर आणि मार्क हे स्टेटमेंट आलं की मी एक नंबर देणार, रोल नंबर स्पेस सोडून मार्क्स देणार, मग हे दुसऱ्यांदा प्रिंट होईल. एक मी नंबर देणार, स्पेस सोडून दुसरा नंबर देणार, पुन्हा हे तिसरं स्टेटमेंट येईल, मी एक नंबर देणार, स्पेस सोडून अजून एक नंबर देणार. सो तो आउटपुटला मग असं देईल, रोल नंबर आणि मार्क्स, रोल नंबर आणि मार्क्स, रोल नंबर आणि मार्क्स. कारण हे ॲक्च्युअली मेमरीमध्ये तसं स्टोअर होईल. आता हा 2 डायमेन्शनल ॲरे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा नीट पाहूयात की ते त्या मॅट्रिक्समध्ये मी दिलेली ही जी व्हॅल्यू आहे ती कशी स्टोअर होते, हे आपण नीट डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. फक्त आपण इंट्रोडक्शन घेतली 2 डायमेन्शनल ॲरेजची, कारण आपण आज ॲरेजचंच मुळात इंट्रोडक्शन घेतली आहे. हे मी पुन्हा आपण सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूयात 2 डायमेन्शनल ॲरेज. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं की ॲरे म्हणजे काय हे पाहिलं. त्याच्यानंतर
तो डायग्रॅमॅटिकली कसा दिसेल. व्हेरिएबल हे असलं तर हा ॲरे आहे. त्याच्यानंतर ॲरेचं डिक्लरेशन पाहिलं. त्याच्यानंतर त्याचं टर्मिनॉलॉजीज बघितल्या. एलिमेंट म्हणजे काय, इंडेक्स म्हणजे काय ते पाहिलं. त्याच्यानंतर मेमरीमध्ये जर इंटिजर ॲरे असला तर ते कसं, त्याचे 2 बाईट्स लागतील, त्याचे ॲड्रेसेस कसे असतील. त्याच्यानंतर फ्लोट घेतला तर त्याचे ॲड्रेसेस कसे असतील, 4 बाईट्स लागतील, ते आपण पाहिलं. कॅरेक्टर ॲरे घेतला तर 1च बाईट लागेल, ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण प्रोग्रॅम करून पाहिले किंवा एक्सप्लेनेशन घेतलं आहे आपण. कॉम्प्युटरमध्ये आपण व्हिडिओजमध्ये करून पाहणार आहोत, तर ते समजून घेतलं, त्याचं आउटपुट पाहिलं. त्याच्यानंतर युजरकडनं ॲरेमध्ये मार्क्स कसे टाकता येतात ते पाहिलं आणि त्याचं आउटपुट पाहिलं. त्याच्यानंतर 2 डायमेन्शनल ॲरेचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं. आता हा डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आणि तुम्हाला समजलं आहे का हे सगळं मी शिकवलेलं, ते मला नक्की सांगा. काही डाऊट्स, काही क्वेरीज असल्या तर नक्की विचारा. अजून कुठला टॉपिक जास्ती एक्सप्लेन करायला हवा आहे तेही सांगा. आणि व्हिडिओज पाहत राहा, शिकत राहा सी प्रोग्रॅमिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.